मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमचं स्वागत करते शब्दसुरांच्या या अनोख्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे महफिल. सगळ्यात आधी स्वागत करूया आपल्या खास पाहुणीचं, अर्थातच बेला शेंडे हिचं. त्यानंतर स्वागत करूया आपल्या कार्यक्रमाचे म्युझिक मास्टर म्हणजेच अविनाश चंद्रचूड यांचं. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या या मैफिलीला स्वरसाज चढवणाऱ्या आपल्या वाद्यवृंदाचं. मंडळी, आज पण प्रेमाची जादू या मंचावर कालसारखीच पसरणार आहे. प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जायला आणि त्याची मजा घ्यायला सगळे तयार व्हा. कालसारख्याच बेला शेंडे ह्या आपल्यासोबत गप्पा गोष्टी करायला इथे आपल्यासोबत हजर आहेत. तर सुरुवात करूया आपल्या महफिलीला. वळूयात आपल्या पहिल्या गाण्याकडे. विशाल शेखर ही हिंदीमधली खूपच प्रसिद्ध संगीतकार जोडी तुम्हाला माहितीच असेल. त्यापैकी जो शेखर आहे ना, शेखर तो खूप काळ नाशकात राहिलाय, म्हणजे नाशिकमध्ये, आणि त्याला किंवा त्याच्यावर मराठी भाषेचा खूप प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे जेव्हा त्याने संगीत द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याला असं वाटलं की आपण एक सिंगल तयार केलं पाहिजे जे मराठीत असलं पाहिजे. सो ऑफकोर्स त्यांनी रवी जाधव म्हणजे दिग्दर्शक रवी जाधव यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना एक गाणं गीतबद्ध करायला सांगितलं. रवीने ते गाणं लगेचच लिहिलं आणि शेखर ह्यांनी त्याला म्युझिक दिलं आणि त्या गाण्याचं नाव होतं साजणी. आणि ते गाणं गायलं बेलानी आणि स्वतः शेखरनी. सो ऐकूयात स्वतः बेलाच्याच आवाजामध्ये साजणी. तुझ्या स्पर्शासम तू ये ना सा
संगीत विश्वात एकच दादा होऊन गेला आणि तो म्हणजे किशोरदा. पण ह्या दादानी मराठीत काही गाण्याचा प्रयत्न केलाच नाही. इनफॅक्ट इतक्या म्युझिक डिरेक्टर्सनी त्यांना अप्रोच केलं होतं की प्लीज आमच्याकडे या, प्लीज आमचं हे गाणं गा, पण किशोरदा सारखं नाहीच म्हणायचे. तुम्हाला माहितीये का? कारण की त्यांना च आणि ळ ह्या 2 अक्षरांचा प्रचंड प्रॉब्लेम होता आणि ते नेहमी सांगायचे की हे ये च च मैं नहीं बोल पाऊंगा, मैं बंगाली हूँ, मुझे सब नहीं आएगा. आणि असं करून ते नेहमी पळ काढायचे. सो शेवटी गीतकार शांताराम नांदगावकर यांनी शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर पेललं आणि एक असं गाणं गीतबद्ध केलं ज्याच्यामध्ये ही 2 अक्षरं अजिबात नव्हती, म्हणजेच च आणि ळ. आणि ते गाणं होतं अश्विनी येना. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत अभिजित कोसंबी आणि इशिता विश्वकर्मा.
तुझ्या नावनी स्वप्न आज जागले लोचनी अंग अंग मोहरे लाजनी जाऊ नको दूर आता मन फुलवून तुझं माझं राजा आणि मीच तुझी राणी तू ये ना तू ये ना तू ये प्रिये युगात संशयात मी बुडाले तुला जळून मी जळून गेले रे ही सासना विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी जिंदगीत आणि बाणी तू ये ना प्रिये तुझी सासना तू ये ना प्रिये तुझी सासना तू ये ना प्रिये क्या बात है अभिजीत, क्या बात है. आणि इशिता, कम यार. इशिता बद्दल मला इतकं सांगावंसं वाटतं, इतकं बोलावंसं वाटतं, कारण की इशिता आमच्या संगीत सम्राटची कंटेस्टंट आहे आणि फायनलिस्ट आहे आणि इतकं सुंदर गाते ती. आणि आज तुमची जी जोडी झाली ना इथे आणि त्यातलं जे गिव्ह अँड टेक होतं आणि जी ईज होती गाण्यातली ती इतकी कमाल होती, खूपच मजा आणली. आणि अवित आता काय सांगशील? हे गाणं खरं तर आपल्या सगळ्यांच्या खूप परिचयाचं आहे, पण याला एक वेगळं स्वरूप आम्ही दिलंय या गाण्याला. बेसिकली माझा जो स्टार्टचा पार्ट होता तो सगळा ब्लूज आणि जॅझमध्ये होता आणि त्यानंतर मी जे इन्स्ट्रुमेंट वाजवलं ते व्हर्च्युअल सॅक्साफोन होता त्याच्यामध्ये. तो पण एक नवीन एक्सपेरिमेंट होता आणि बाकी गाण्याचा आत्मा आहे ना तोच ठेवला आम्ही, पण त्याला थोडं कंटेम्परराईज आजच्या काळातलं गेलं. आजच्या काळात मे बी थोडंसं जे स्वरूप असतं त्या गाण्याचं मे बी ते असं असतं. एस्पेशली जो बेसचा पहिला ग्रूव्ह चालू केला तो अमोक दांडेकर यांनी, तिथं सुरुवात झाली या आमच्या सगळ्या इम्प्रोव्हायझेशनची. आणि खरं ना हे इम्प्रोव्हायझेशन असतं ना ते खूप एकमेकांना इन्स्पायर करणार असतं. मग त्याच्यातली जी गोष्ट असते ती ऑन द स्पॉट येत असते आणि द मोर वी इन्स्पायर इच अदर ती गोष्ट अजून जास्त घडत जाते. क्या बात है अभि दादा. हे असे तुझे प्रयोग वेगवेगळे तू करत राहतोस या महफिलच्या रंगमंचावर. आणि ज्या कधी न ऐकलेल्या गोष्टी किंवा कधी न ऐकलेले बारकावे गाण्यांमधले तू इतक्या सफाईदारपणे इथे सादर करतो, त्यासाठी तुझं आणि पूर्ण तुमच्या टीमचं खूप जोरदार टाळ्यांनी मी कौतुक करू इच्छिते. थँक्यू. थँक्स. थँक्यू तुम्हा दोघांना. गोष्टी हरवलेल्या ना आपल्याला कधीच आवडत नाही. हरवलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर अजूनच त्रास होतो. पण एक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांकडे जी एकदा तरी हरवली आहे. आपल्या कोणालाच ती कधी हरवली आहे हे कळलं सुद्धा नाही, पण ही गोष्ट हरवल्याचं दुःख कधीही होत नाही. नेहमीच आनंद होतो, कारण ती हरवलेली गोष्ट ही आपल्या आवडत्या माणसाला सापडलेली असते. ती गोष्ट म्हणजे ऑफकोर्स आपलं मन. याच हरवलेल्या मनाची गोष्ट सांगणारं आपलं हे पुढचं गाणं आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटामधलं सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी गीतबद्ध केलेलं आणि आपले लाडके संगीतकार अविनाश विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेलं का कळेना. आणि हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी येते बेला शेंडे.
वा बेला, नेहमीच तुला ऐकणं ही एक ट्रीट असते, मेजवानी असते. आणि आम्ही सगळेच तुझे फॅन्स आहोत. काय आठवण आहे ह्या गाण्याबद्दलची? खूप आठवणी आहेत. एकतर मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट आम्हा सगळ्यांसाठीच खूप स्पेशल. ज्यांनी म्युझिक केलं त्यातले एक जण इथे आहे, अविनाश चंद्रचूड, आणि विश्वजित, ज्याला आपण सगळेजणच बेंजा म्हणून ओळखतो. या दोघांबरोबरही काम करण्याचा अनुभव हा कायमच काहीतरी वेगळा राहिलेला आहे अशा दृष्टीने, कारण ते त्यांच्या प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी एक नाविन्य शोधतात. आणि हे गाणं तर मला वाटतं ना, आज मागे वळून बघताना जर आपण अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर पहिल्यानं अशा आपण जर हिंदीमध्ये म्हटलो तर मला वाटतं का कळे ना आपण मराठीत धरतो. इतकं ते त्या तोडीचं गाणं, इतकं सुंदर चाल त्याची अविनाश आणि विश्वजितनी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून थँक्यू. मला असं वाटतं की जेव्हा आम्ही पुण्यात होतो आणि आम्ही काहीच नव्हतो तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत. म्हणजे बेलाची मोठी बहीण सावनी जी अप्रतिम शास्त्रीय संगीत गाते, बेला लाईट गाते आणि अरेंजमेंट मी करायचो आणि आम्ही लहान कार्यक्रम करायचो. असं इथपासनं आमच्या असोसिएशनची खरं तर सुरुवात झाली होती. नंतर मग मुंबईला आम्ही शिफ्ट झालो आणि पुढे गोष्टी घडत गेल्या. पण मला या निमित्ताने एक प्रश्न बेलाला आता असा विचारायचा आहे की म्युझिकल फॅमिलीमधनं असणं हे तुला कितपत फायद्याचं वाटलं, किंवा त्याचे काय कशा गोष्टी, म्हणजे असं पण आहे की म्युझिकल फॅमिलीमध्ये आत म्हणल्यावरती आता म्युझिक करायलाच पाहिजे आणि ते एक दडपण असू शकतं. दडपण पण असू शकतं. पण तुझ्या बाबतीत ती गोष्ट कशी होती? दडपण नव्हतं कधीच क्रांती, कारण का सगळेजणच गाण्यात आहेत. म्हणजे माझ्या बाबांनी माझ्या 2 नाटकं लिहिली आहेत, वैरीण झाली सखी आणि आम्रपाली. आणि या दोन्ही नाटकांना बाबांना लेखनाचं, माझ्या पणजीला दिग्दर्शनाचं आणि माझ्या आजीला अभिनेत्री म्हणून 2 नाटकांचे स्टेट अवॉर्ड्स आहेत. अरे वा. तर नाटकाचा वारसा, माझी आजी संगीत नाटक अभिनेत्री आणि किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका कुसुम शेंडे. माझे बाबा नंतर सावनी, त्यामुळे सगळं घराणंच गाण्यामध्ये आहे. पण लहानपणापासून हे सगळं असून सुद्धा कधी फोर्सिंग नव्हतं घरनं की तू आता गाणंच कर, सगळे गाण्यात आहेत किंवा या क्षेत्रात आहेत, तर असं कधी नव्हतं. पण आपण म्हणतो ना, त्या प्रवाहात वाहणं फार साहजिक होतं आणि तसंच होत गेलं. कारण का खूप लहान असल्यापासून अनेक मैफिलींना आम्ही जायचो आणि 3-3 तास मैफिली ऐकायचो क्लासिकलच्या किंवा सुगम संगीताच्या. आणि हे सगळं करत असताना घरी खूप जाणवलं की यांचं इन्क्लिनेशन आहे तिकडे. हे आपण बघूया तर ह्यांना अजून ते आवडतंय का. ते वय खरं काहीही समजण्यातलं नसतं. आणि म्हणजे आजकाल मला वाटतं की 12-13व्या वर्षी सुद्धा मुलांना कळतं की मला हेच करायचंय. पण असं तेव्हा काहीच नव्हतं आणि फक्त आवडतंय एवढं नक्की कळलं. त्यामुळे लवकर शिक्षण सुरू झालं गाण्याचं 8व्या वर्षी. आणि पहिली कॉन्सर्ट मग मी पुण्यात केली होती. आणि म्हणतो ना, पुणेकरांचं एक थाप पडली, त्यांना आवडलं की निर्धास्त असतो ना कलाकार, तसं कुठेतरी ती थाप पडली. आणि 16व्या वर्षी नक्कीच कळलं की मला हे आवडतं आणि मला हेच करायचं आहे. तर हे सगळे गुरु मला घरात लाभले. क्या बात आहे. मला वाटतं की सपोर्टिव्ह फॅमिली असली की आपण वी कॅन टच द स्काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तसं आहे ते. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून तुझ्याकडून खूप गाणी आम्हाला ऐकायची आहेत. नक्की. आता तू आसनस्थ हो, आपण पुढचं गाणं ऐकू. नक्की. येस, थँक्यू. ती सध्या काय करते या चित्रपटामधलं श्रीरंग गोडबोले आणि विश्वजित जोशी यांनी गीतबद्ध केलेलं आणि अविनाश विश्वजित ह्या दोघांनी मिळून ह्याला संगीतबद्ध केलेलं. ऑफकोर्स आपलं सगळ्यांचं फेवरेट लव्ह सॉन्ग हृदयात वाजे समथिंग ऐकूया.
ॲकपेला हा जो फॉर्म आहे म्युझिकचा, म्हणजे असे सगळे विविध एक्सपेरिमेंट्स तुम्हाला महफिल ह्याच रंगमंचावर बघायला मिळणार आहेत. आणि ह्या गाण्याचे जे मूळ संगीतकार आहेत म्हणजेच अविनाश विश्वजित, आणि त्यापैकी अविदादा, आपला लाडका अविदादा इथे आहे. आपले जे म्युझिक मास्टर आहेत त्यांना मला विचारायचं आहे की एवढं सुंदर कॉम्पोजिशन आणि त्याला ह्या पद्धतीने इथे सादर करावं असं तुला वाटलं. मला असं वाटतं की एक 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 असे आम्हाला तू एक गिफ्ट रॅप करूनच गाणी देतोयस, तर ह्या गिफ्टबद्दल काय सांगशील? ती सध्या काय करते मध्ये हे गाणं होतं आणि ह्याचे लिरिक्स विश्वजितनी आणि श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेत. आणि चुकून ह्या गाण्याचं संगीतकार म्हणून फक्त विश्वजितचं नाव कटपेस्ट होतं ना, ते खालती आलं इंटरनेटवरती. आणि मला आठवतं की महाराष्ट्राचा फेवरेट कोण, आणि सगळ्याच अवॉर्ड फंक्शनला आम्ही नॉमिनेटेड होतो या गाण्यासाठी. आणि सगळी ठिकाणी ती इन्फॉर्मेशनच जायची की संगीत विश्वजित जोशी, आणि सगळीकडे विश्वजित सांगायचं की नाही 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 अविनाश विश्वजित सांगा, असं असं त्याला व्हायचं. कारण त्याला ते खूप फील व्हायचं की आम्ही दोघांनी कंपोज केलेलं गाणं पण ते त्याच्या नावावरती गेलं. आणि असं सगळीकडे व्हायचं की आम्हाला अवॉर्ड मिळायचं. पण मला ह्या निमित्ताने असं वाटतं की हे जे गाणं बनलं ना, त्याच्यामध्ये बघता तुला मन जम्पिंग ही जी भावना आहे ना, ती माझी कायम भावना असते या गाण्यामध्ये. मग इन्स्पाइट ऑफ तिथे जरी ते जे काही घडलं असेल त्या बाबतीमध्ये, आम्ही दोघांनी मिळून हे कंपोज केलेलं गाणं आहे. आणि याची ट्यून मी सतीशला मला खूप आठवतं, याच पियानोवरती त्याला फक्त ट्यून ऐकली होती आणि शब्दांवरती खूप काही असे विचार चालले होते. तेव्हा विश्वजितनी हे शब्द लिहिले होते की असे शब्द पाहत की हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग. तेव्हा ना काही टीम मेंबर्सनी असं क्रिटिसाइज पण केलं की अरे असं काय, बघता तुला मन जम्पिंग हे चुकीचं वाटतं. पण खरं प्रेमामध्ये ग्रामरचा काही संबंधच नसतो. आणि ते शब्द सगळ्यांना इतके आवडले की ह्या पर्टिक्युलर शब्दांवरनं अनेक कार्यक्रम चालू झाले. हो ना. आणि मग ह्या गाण्याच्या कंपोजिशन वाईज असं की त्यात तुम्ही खूप वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हे गाणं सादर करू शकता. मग ते पॉपमध्ये पण जाऊ शकतं, वर्ल्ड म्युझिक जसं आता अकापेलामध्ये होतं. आणि ही सगळी जी मुलं आहेत ना, ही इतकी टॅलेंटेड आहेत, तुला खोटं वाटेल आम्ही एका रिहर्सलमध्ये फक्त एवढा पाठ बसवला आहे. क्या बात है. या गाण्यामध्ये ना एक अजून नवीन इन्स्ट्रुमेंट आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. आणि जी ग्रूव्ह येते ना, ती त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे टेनर बेंजो. आज ना आपल्याकडे जे गिटारिस्ट इथे आलेले आहेत, हे लिजेंडरी गिटारिस्ट नरेंद्र साळस्करजी आज आपल्यामध्ये आहेत. आणि ते वाद्य कसं वाजतं ना, त्याची एक झलक नरेंद्रजी तुम्ही आम्हाला जरा दाखवा. व्हेरी रॉक अँड रोल. क्या बात है. हे बेला फ्लेक म्हणून एक खूप मोठे टेनर बेंजो प्लेयर आहेत. त्यांची ही स्टाईल बेसिकली आहे की ते अशा प्रकारच्या याच्यामध्ये कमालीचे वाजवतात. आणि मी असं वर्ल्ड म्युझिक ऐकत असताना तो साऊंड माझ्या खूप कानात होता. आणि जेव्हा ही ग्रूव्ह मला अजून आठवतं की सतीशनी जेव्हा हा पीस ऐकला होता, तेव्हा तो म्हणला हेच ते गाणं आहे. इतकं ते पटकन त्याला क्लिक झालं होतं. येस, आणि म्हणूनच ते ऑडियन्सना पण इतक्या पटकन क्लिक झालं आणि आज प्रत्येकाच्या हृदयात समथिंग वाचत आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. थँक्यू सो मच. सो पुढचा राऊंड आहे चाल ढकल. ह्यात आम्ही तुला 2 गाणी देणार आहोत आणि ती 2 गाणी अशी आहेत की ती तुझी असतीलच असं नाही, वेगळी गाणी असू शकतात. आणि ह्या गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याची चाल असं तुला करून एक सिंगल गाणं गायचंय. तर तुला जी आम्ही 2 गाणी देणार आहोत ती आहेत तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, आणि दुसरं गाणं आम्ही देणार आहोत लग जा गले के फिर. तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं, तेरे बिना जिंदगी भी जिंदगी तो नहीं, तेरे बिना. हे म्हणजे लिटरली
ह्याच गाण्याची ही चाल आहे की काय इतपत लोक विचारात पडतील की एक मिनिट हॅलो तिने चाल ढकल केलं की नाही असं वगैरे होऊ शकतं. मधले 1-2 शब्द मी हा पण ते तू मीटर मध्ये बसवलंस व्यवस्थित. कमाल कमाल. या पुढची 2 गाणी आहेत रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद हे एक आणि दुसरं कुठलं देऊ लकडी की काठी काठी पे घोडा. मला आता हेच सुचते कारण माझी बाळ खूप लहान आहेत तर त्यामुळे. भिन्न भिन्न गाणी भिन्न 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 काही एकमेकांशी संबंध येणार. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा रे हथौड़ा. एवढंच येते आता. चालेल चालेल चालेल. व्हेरी वेल डन बेला व्हेरी वेल डन. बेला डुएट सॉंग्स आणि ती सुद्धा थोडीशी नाचो अशा प्रकारची तुझ्याकडनं ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. काय वाटतेस? हो ऑफकोर्स मला तर खूपच इच्छा आहे बाबा. आईचांद्र नावाचं गाणं आहे हा जे रंपाठ या फिल्ममधलं आहे आणि रवी जाधवची फिल्म आहे आणि चिनार महेशचं म्युझिक. आणि हे गाणं ज्यांनी गायले माझ्याबरोबर हर्षवर्धन वावरे त्यालाच मी सांगते की माझ्याबरोबर या गाण्याला साथ दे आता. नक्कीच. चला तर मग ऐकूया आता ह्या गाण्याची एक झलक. हरती सरली चिंता पिंता सपनांची दुनिया डुचकी हाता देती. पाडे सपान रे. बेला आज या मंचावर इतके शायनिंग परफॉर्मन्सेस झाले. तुझ्यामध्ये कोणता होता आजचा मोस्ट शायनिंग परफॉर्मन्स ऑफ द वीक? खरं तर सगळीच गाणी इतकी सुंदर झाली आहेत आणि खरंच मी इथे बसते आणि एखादी मैफिल ऐकते असाच समय आहे अख्ख्या आपल्या कार्यक्रमाचा. सगळीच गाणी खरंच उत्तम झाली पण शायनिंग स्टार म्हणलंस तर अभिजित कोसंबी. आणि कुठलं गाणं? मला वाटतं त्यांनी जे काय गायलं ते सगळंच उत्तम गायलं. बेला आजची थीम रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक गाणी गात असताना उत्कट भावनांची खूप गरज असते. तर तू जेव्हा रोमॅन्टिक गाणी गातेस तेव्हा तू डोळ्यासमोर कोणाचा चेहरा ठेवतेस? मला वाटतं प्रत्येक गायकामध्ये एक अभिनेता पण असतोच ना. सो त्याचा उपयोग खूप वेळा
गाण्यात होतो नक्की. या गोष्टीवर ना एक छोटासा किस्सा मला आठवतो. तो म्हणजे मसाला या फिल्मसाठी जेव्हा मी गायले होते, त्याच्यात अमृता सुभाष काम करत होती. हा. आणि अमृता स्वतः गाते ना. हो. आणि तिची एकंदर बोलण्याची स्टाईल किंवा या गोष्टी फार अशा पिक्युलियर आहेत. Yes. तर त्यामुळे त्या आपण पटकन ऑब्झर्व करतो. तर तिला प्लेबॅक देताना तिची जी बोलचाल आहे किंवा तिचं जे एक्सप्रेशन्स आहेत त्याचा उपयोग किंवा तिच्या आवाजाची थोडीशी एक धाटणी पकडून ते आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. म्हणजे जे एरवी गायलं असतं हा, ते कसं आणि मग अमृता सुभाषसाठी कसं हे आपण बघूया. भुईच्या मनात ग रुजला अंकुर, भरला दाना ग कुणी घातला मंतुर. हे नॉर्मल मला जर माहीत नसतं कोणासाठी गायचं किंवा एक नॉर्मल पद्धत आहे, पण जेव्हा अमृताला मी भेटले किंवा तिचं बोलणं ऐकलं तेव्हा ते भुईच्या मनात ग रुजला अंकुर, भरला दाना ग कुणी घातला मंतुर. वा वा वा. म्हणजे- पण लिटरली मला असं वाटलं हा की अमृता गातीये, कारण की ती खूप अशी आहे आणि बोल्ड हो, गाण्याकडे हो, हो. तिचा कल आहे, तर तो त्याचा उपयोग कुठेतरी असा झाला मला. बेला, थँक्यू सो मच आज तू इथे आलीस. मी मनापासून तुझे आभार मानते, कारण की रोमॅन्टिक एपिसोडसाठी एवढी सुंदर सिंगर जिचा आवाज, तिचा गळा एवढा गोड आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही अजून काय मागितलं असतं. Thank आणि तू you. तुझ्या गाण्यांनी बहार आणलीस इथे, सो त्या सगळ्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. आणि आभार मी तुम्हा सगळ्यांचे मानते, कारण इथे येऊन खरंच मनापासून आनंद झाला. एकतर इतके अप्रतिम म्युझिशियन्स, अविनाश आहे, पूर्ण टीम आहे, म्हणजे और क्या चाहिए. आणि मुख्य म्हणजे झी युवा, झी मराठीचे खूप मनापासून धन्यवाद. कारण का रेग्युलर शोज तर आपण सगळेजणच करतो, पण अशी एक इन्फॉर्मल मैफिल हा. आणि जिथे आपल्याला हवं ते सादर करता येते, हवं ते बोलता येते, मला वाटतं ही खूपच आनंद देणारी गोष्ट होती. त्यामुळे या मैफिलीमध्ये नक्कीच परत यायला आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रेम गीतांनी सगळेच कसे भारावून गेलेत, नॉस्टॅल्जिक झालेत, प्रेयसीच्या, प्रियकराच्या स्वप्नांमध्ये रंगून गेलेत. पण आजची आपली ही प्रेमगीतांची महफिल इथेच संपते. तर भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच क्षणी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच महफिलमध्ये. महफिल